शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आज सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी घेण्यात आली। यावेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या वकिलांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। शिवसेनेच्या वकिलांनी विचारलं, तुम्ही व्हीप बाबत खोटी कागदपत्र सादर केली इथं आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा। त्यावर सुनील प्रभू म्हणाले, मी संविधानाची शपथ घेऊन सांगतो, मी बोलतोय ते सत्य आहे, ते बोलत आहेत ते खोटं आहे। शिवसेनेच्या वकिलांनी म्हटलं, तुम्ही जी कागदपत्र सादर केली ती कुणी तयार केली? सुनील प्रभूंनी सांगितलं, ती पक्ष कार्यालयात माझ्या समोर बनवली गेली। शिवसेनेच्या वकिलांनी यावर म्हटलं, पक्षादेश क्रमांक 2/2022 हे कुणाचा हस्ताक्षर आहे? त्यावर सुनील प्रभूंनी उत्तर दिलं, नंबर टाकणं हा कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे, ते कोणी लिहिलंय हे मला माहीत नाही। त्यानंतर शिवसेनेच्या वकिलांनी पुन्हा प्रश्न विचारला, व्हीप नेमका कशासाठी बजावतात? मीटिंगसाठी की वोटिंगसाठी? बैठकीच्या अजेंड्यात त्याचा उल्लेख होता का? कागदावर दाखवा। शिवसेनेचे वकील पुढे असं म्हणाले की त्या रात्री अचानक मीटिंग बोलावण्यामागे कारण काय होतं, त्याची नोंद आहे का? त्यावर सुनील प्रभूंनी स्पष्ट केलं की असं कारण पक्षादेशात कुठेच नमूद नसतं, केवळ बैठकीचा आदेश असतो। पुढे सुनील प्रभू म्हणाले की व्हीप 2 प्रकारचे असतात, एक मतदानाचा असतो, एक बैठकीचा असतो। हा बैठकीचा होता। राष्ट्रवादी कुणाची यावरून शरद पवार आणि अजित पवार गटात निवडणूक आयोगात लढाई सुरू आहे। अशा स्थितीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवारांमध्ये राजकीय लढाई सुरू झाली आहे। अजित पवार गटानं लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींकडे याचिका दाखल केली आहे। लोकसभेत श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फैजल तर राज्यसभेतील वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटानं केली आहे। विशेष म्हणजे राज्यसभेचे खासदार शरद पवार तर लोकसभेच्या खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मात्र कोणतीही याचिका दाखल करण्यात आली नाहीये। शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यावर कारवाई केल्यास या दोन्ही नेत्यांना सहानुभूती मिळू शकते, त्यामुळे या दोघांची नावं वगळल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान शरद पवार गटानं काल राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांची भेट घेऊन प्रफुल्ल पटेल यांचं राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती। एकूणच राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार गटातील राजकीय लढाई तीव्र झाल्याचं दिसून येत आहे। ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याच्या दरम्यान ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतायत। या दौऱ्यादरम्यान बोलताना 31 डिसेंबरला सरकार कोसळेल असं भाकीत आदित्य ठाकरेंनी वर्तवलंय, तर ठाकरेंच्या भाकीताला सत्ताधाऱ्यांनीही जोरदार उत्तर दिले। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे 2 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत। त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। शिवसेनेतल्या फुटीनंतर कोकणातील अनेक आमदार ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिंदेंसोबत गेले। या पार्श्वभूमीवर कोकणातील ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत। आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडी इथं कुडाळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या घराबाहेर असलेल्या अंगणात खळा बैठक घेतली। यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। या सरकारला तर जास्ती दिवस राहिलेले नाहीत। 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणार। 2024ला देशात आणि महाराष्ट्रात नवीन सरकार बसणार। 31 डिसेंबरला जर सरकार पडलं तर आम्ही राजीनामा देऊ आणि जर नाही पडलं तर त्यांनी राजीनामा द्यावा। माझ्या मतदारसंघावर माझा विश्वास आहे, जिल्ह्यावर माझा विश्वास आहे। त्याच्यामुळं काही लोक लोकशाहीच्या मार्गाने येतात, प्रचार करतील, खोके गद्दार काय ते अजून मिंदे फिंदे म्हणतील, निघून जातील। आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याचा पक्षाला किती फायदा होतो येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईल। मात्र या दौऱ्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण होणार हे नक्की। मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजप प्रणित एनडीए थेट लढत होती। गुरुवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि मित्रपक्षांच्या दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली। यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जयपुरात प्रचारासाठी पोहोचले, पण शिंदेंच्या याच राजस्थान दौऱ्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। येत्या 25 नोव्हेंबरला राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून गुरुवारी अखेरच्या दिवशी सर्व पक्षांनी जोरदार प्रचार केल्याचं पाहायला मिळालं। विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं एनडीए आघाडीतील मित्रपक्षांच्या नेत्यांनाही शेवटच्या दिवशी प्रचारात उतरवलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही जयपूरमध्ये भाजप आणि एनडीएच्या उमेदवारांचा जयपूर, भिलवाडा आणि कोटपुतली या मतदारसंघात प्रचार केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजस्थान दौऱ्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेनं निशाणा साधलाय। मला असं वाटतं की राजस्थानमध्ये पूर्णतः नरेंद्र मोदी साहेबांच्या विचाराचं भाजपचं सरकार आहे। अमेरिकेत शिकागो वगैरे भागामध्ये त्यांच्या सभा लावल्या जाणार आहे। फ्रान्सची निवडणूक आहे लवकरच, तिकडेही त्यांना बोलवलं जाईल। अरे महाराष्ट्रात अगदी महापालिकेच्या निवडणुका घ्या, तिथे प्रचार करून दाखवा। एकंदरीतच शिवसेना फुटीपासून सुरू झालेला ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेतला संघर्ष अजूनही सुरू आहे। आता राजस्थान निवडणुकीतल्या शिंदेंच्या प्रचारावरून सुद्धा महाराष्ट्रात चिमटे आणि टोमण्याचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे।
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. कोविड काळात मुंबईकरांसाठी चांगलं काम केल्याचं सांगत कथित बॉडी बॅग घोटाळ्याशी संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं. महापालिकेतील कोणत्या अधिकाऱ्याने किंवा कंत्राटदारानं घोटाळा केला असेल तर तो चौकशीतून समोर यायला हवा, असंही पेडणेकर म्हणाल्या. कोविड काळातील मुंबई महापालिकेतल्या कथित बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यात. या प्रकरणी चौकशीसाठी ईडीनं बजावलेल्या समन्सनंतर किशोरी पेडणेकरांनी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजेरी लावली. या चौकशीला सामोरं जाण्यापूर्वी त्यांनी आपला घोटाळ्याशी काही संबंध नसल्याचा दावा केला. उद्धव ठाकरेंसोबत असलेल्यांना घेरण्याचं काम सुरू असल्याचा आरोप पेडणेकरांनी केला. दरम्यान पेडणेकरांच्या ईडी चौकशीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्यात. चुकीचे पेपर फडकवून आम्हाला ठीक आहे, मी महापौर होती, मी गर्वाने सांगेन, होय मी मुंबईकरांसाठी चांगलंच काम केलंय. त्यामुळे अशा चौकशांना सामोरं जाणं माझं काम आहे. जवाब और हिसाब तो उद्धव ठाकरे को और उनकी सेना के नेताओं को देना ही पड़ेगा. देश त्यावेळेला कसा तडफडत होता आणि मुंबईसह महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हे काय करत होते या काय देशानं पाहिजे. एकूणच किशोरी पेडणेकरांच्या ईडी चौकशीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं दिसून येत आहे. क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमधील भारताच्या पराभवाचा संबंध थेट राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींसोबत जोडला आणि टीका केली. या प्रकरणी निवडणूक आयोगानं राहुल गांधींना आता नोटीस बजावली आहे. त्यावरून राजकारण तापलंय. गेल्या 19 तारखेला क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाला. राजस्थानातल्या प्रचार सभेत काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी भारतीय क्रिकेट टीमच्या पराभवाचा संबंध पंतप्रधान मोदी यांच्यासोबत जोडत त्यांच्यावर टीका केली. क्रिकेट मैच में चला जाएगा, वो अलग बात है कि हरवा दिया. पनौती पीएम मतलब पनौती मोदी. या टीकेची दखल निवडणूक आयोगानं घेत त्यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसीवरून आता राजकारण तापलंय. एखादी गोष्ट जर राहुल गांधी इथून बोलले असतील तर त्यांना काय एवढं वाईट वाटावं. त्यांनी पण 100 गोष्टी त्यांच्या आजपासून गोष्टी काढलेल्या आहेत. तेव्हा ना भारतीय जनता पक्षाला वाटत नाही आपण चुकीचं बोलतो. आम्ही केलं तर सगळ्या चुका आणि त्यांनी केलं तर देश सेवा. राहुल गांधींना येत्या 2 दिवसात या नोटीसीवर उत्तर द्यावं लागणार आहे. आता राहुल गांधी नेमकं काय उत्तर देतात आणि त्यावर निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अहमदनगर जिल्ह्यातील निवासा इथं मनोज जरांगे यांची सभा पार पडली. या सभेतूनही त्यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं. अजितदादांनी त्यांना समज द्यावी, अन्यथा आम्ही शांतीचा मार्ग सोडू असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सभांचा झंझावात सुरू आहे. यावेळी बोलताना जरांगेंनी भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केलाय. सरकारमध्ये सुद्धा असंच केलं आणि पक्षाच्या बाबत सुद्धा असंच केलंय. अजित पवारांनी छगन भुजबळांना समज द्यावी, अन्यथा आम्हाला शांतीचा मार्ग सोडावा लागेल, असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. आम्हाला पुन्हा उठवायला लावू नका. याला 2-3 दिवसात शांत करा, नाहीतर मराठी शांत करायला समर्थ आहे. यावेळी बोलताना जरांगे पाटलांनी भुजबळांनी केलेल्या टीकेच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिलाय. आम्हाला विनाकारण उचकवू नका. आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जड जाईल. मराठा समाजानं संयम बाळगावा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय. दरम्यान नेवाशात मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेलं असताना आता दोन्ही उपमुख्यमंत्री जरांगेंच्या निशाण्यावर आले. भुजबळांच्या मुद्द्यावर मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर तोफ डागली. मनोज जरांगेंकडून आपल्या प्रत्येक सभेत छगन भुजबळांवर घणाघाती टीका केली जाते. पण आता हा वाद थांबवण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. तर मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांवर टीका करताना उपमुख्यमंत्री फडणवीसांना खडा सवाल विचारलाय. समाजात तेढ हे जर आपल्याला दूर करायचं असेल तर आपल्याला वारकरी संप्रदायाचं व्हावं लागेल. फडणवीस साहेबांनी तुमचेच माणसं थांबवा, त्यांना जातीवाद काय असेल ते बोलून देऊ नका. आम्ही थांबू ना, ते बोलल्यावर सोडणार नाही. भुजबळांसोबतच्या वादानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारही जरांगेंच्या निशाण्यावर आले. त्यांचा माणूस जर धडाधड बोलायला लागला तर आमच्याकडून कशी अपेक्षा करता मग तुम्ही? आधी तुमच्या माणसानं आम्हाला बोलायची गरज नाही. 10-15 दिवस बोललो नव्हतो. तुमच्या माणसानं विनाकारणच जाती तेढ निर्माण होण्याचे स्टेटमेंट केले. भुजबळांनी जरांगेंवर केलेल्या टीकेनं वादाचं वादळ घोंगावू लागलंय.
याचा फटका आता सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांना भाजपची फूस असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला. मनोज जरांगेंच्या या खळबळजनक आरोपामुळे महाविकास आघाडीला सुद्धा बळ मिळालं. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला तीव्र विरोध करत छगन भुजबळांनी ओबीसींच्या सभेत थेटपणे एल्गार पुकारला. भुजबळांच्या टीकेविरोधात जरांगे समर्थक मराठा संघटनांनी राज्यभर आंदोलन केलं. पण हे सगळं सुरू असताना आता मनोज जरांगेंनी भुजबळांच्या मागे भाजप असल्याचा थेट आरोप केलाय. भुजबळांना भाजपची ऑफर असल्याचा खळबळजनक दावा जरांगेंनी केलाय. संजय राऊतांनी जरांगेंच्या आरोपांचा आधार घेत शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गटावर निशाणा साधला. त्यांना सरकारने पाठबळ दिलेला असावं, नसता त्यांना भाजपकडून काही ऑफर आलेली असावी, त्यामुळं बहुतेक त्यांना काही पाठबळ त्यांनी दिलंय का काय, कारण गृहमंत्री त्यावर काही बोलत नाही. अजित पवार गटाचे बहुतेक आमदार आणि खासदार, शिंदे गटाचे बहुतेक सर्व आमदार आणि खासदार हे भविष्यामध्ये भाजपात प्रवेश करतील. जरांगे आणि भुजबळ तसंच ओबीसी नेत्यांच्या या संघर्षात आता जरांगेंनी भाजपला ओढल्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या डिलाईल रोड पुलाचं उद्घाटन करण्यात आलंय. 5 वर्षांपासून या पुलाचं काम रखडलं होतं. अखेर आता या पुलाचं श्रेय घेण्यावरून ठाकरे आणि शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत चढाओढ लागली. मुंबईकर गेल्या अनेक वर्षापासून ज्या पुलाच्या उद्घाटनाची वाट पाहत होते त्या डिलाईल रोड पुलाचं उद्घाटन आज अखेर झालं. या पुलाच्या कामाचं श्रेय घेण्यावरून सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि शिवसेना उबाठामध्ये चढाओढ लागली आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी परस्पर या पुलाचं उद्घाटन केलं होतं. त्या प्रकरणी पोलिसांनी आदित्य ठाकरेंसह आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. अनेक वर्षाची आपली समस्या दूर झालेली आहे आणि त्याच्यामुळे हा ब्रिज सुरू होत असताना मी इथं आल्यानंतर आपण जी माझ्याकडे मागणी केलेली होती की याच्या शेजारी फुटपाथ झाला पाहिजे, तर उद्या सकाळपासून या ठिकाणी रेलिंग लावायला सुरुवात होईल. जर माझ्या बाहेर पडण्यासाठीच बीएमसी थांबली होती तर आधी सांगायचं होतं, आधी पण आलो असतो कोकणात दौरा करायला. उद्घाटन करून घ्या. आता जसं डिलाय रोडचं त्यांनी डिले रोड करून ठेवलेलं आहे. रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या वादात हा पूल रखडला होता. मात्र नागरिकांनी गेली 5 वर्ष सोसलेल्या त्रासाचं राजकीय नेत्यांना कुठलंही सोयर सुतक नाहीये. श्रेय लाटण्यासाठी मात्र नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. डिलाईल रोड पुलाच्या उद्घाटन सोहळ्याला शिवसेना भाजपचे नेते उपस्थित होते. ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी जोरदार राजकीय टोलेबाजी करण्यात आली. अनेक वर्षापासून रखडलेल्या लोअर परळच्या डिलाईल रोडच्या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. या पुलाच्या उद्घाटन सोहळ्याला ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे उपस्थित होते. सर्वपक्षीय नेते उपस्थित असल्यानं या सोहळ्याच्या व्यासपीठावरून जोरदार राजकीय टोलेबाजी करण्यात आली. पुढे एफआर झालाय म्हणून झाला असेल तर ह्यांचं नाव काढून टाका, कारण हे अधिकृत कार्यक्रमाला सुनील शिंदे आलेले आहेत आणि त्यामुळे जे चांगले वागतायत, कायद्याने वागतायत, त्यांना सन्मान द्यावा. बाकी ज्यांचं चालू आहे त्याचा खडक करा. नाही, चांगल्या कार्यकर्त्यांना नेहमीच निमंत्रण असते, परंतु मातोश्रीची आमच्या निष्ठा एवढ्या घट्ट आहे, त्याच्यामुळे सगळ्या निमंत्रणं जरी अनेक आली तरी मातोश्रीबद्दल आमचं असलेलं प्रेम की मातोश्रीची भक्ती कधी आमची कमी नाही होणार. राजकीय नेत्यांनी टोलेबाजीची संधी साधली असली तरी एखादा पूल पूर्ण व्हायला 5 वर्ष लागणं खचितच घोषणाबह नाहीये. भविष्यातले प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत अशी सर्वसामान्य मुंबईकरांची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या ऊस दराबाबत तोडगा निघाल्यानं राजू शेट्टींनी गेल्या 9 तासापासून सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे घेतलं. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केलं. ऊस दराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुणे बंगळुरू महामार्गावर ठिय्या आंदोलन केलं. शाहू महाराजांनीही या आंदोलनस्थळी जात आंदोलनाला पाठिंबा दिला. तब्बल 9 तास आंदोलन सुरू होतं. या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. 3,000 रुपयेपेक्षा कमी दिलेले आहे, त्यांनी 100 रुपये द्यायचे आणि मागच्या वर्षीचा 3,000 रुपयेपेक्षा जास्त ज्यांनी दिलेले आहे त्यांनी 50 द्यायचा. हा प्रश्न सुटतो तोच यावर्षीच्या ऊसाला 3100 रुपये देण्याची मागणी राजू शेट्टींनी लावून धरली आहे. जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्यांनी, काहींनी 32 केले, 1-2 कारखान्यांनी, पण बाकीच्या सगळ्या कारखान्यांनी पहिली उचल 31 रुपये करायची. गेल्या वर्षीच्या ऊसाच्या दराबाबत तोडगा निघाल्यानं राजू शेट्टींवर
फुलं आणि गुलाल उधळून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी राजू शेट्टींना खांद्यावर उचलून घेत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटलाय। मराठा समाजासोबत ओबीसी आणि धनगर समाज सुद्धा आरक्षणासाठी आक्रमक झाला। त्यातच आरक्षणाला धक्का लावू नये यासाठी आदिवासी समाज रस्त्यावर उतरलाय। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये यासाठी धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्यात येऊ नये म्हणून पुण्यात आदिवासी समाज रस्त्यावर उतरला। विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला। राजकीय पक्षांचे नेते आरक्षणाच्या बाबतीत विविध समाजांना खोटी आश्वासनं देत आहेत। त्यांना जनतेनं बळी पडू नये असं सांगत मी आधी समाजाचा आणि नंतर राजकीय पक्षाचा अशी भूमिका नरहरी झिरवळांनी घेतली। पुण्यात काढण्यात आलेल्या मोर्चात आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। अपुरा पाऊस तर कधी अवकाळी पावसाचं संकट अशा दुष्टचक्रात राज्यातला शेतकरी अडकला। शेतमालाला योग्य तो भाव मिळत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी हतबल आहे। अशा स्थितीत हिंगोलीतल्या गोरेगाव मोझोड इथल्या शेतकऱ्यांनी एक धक्कादायक निर्णय घेतलाय। राज्यातील शेतकऱ्यांप्रमाणे हिंगोलीच्या गोरेगाव माजोड इथल्या शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडलाय। इथल्या शेतकऱ्यांनी बँकांचं पीक कर्ज फेडण्यासाठी चक्क आपले अवयव विक्रीला काढले। अवयव किडनी, डोळे, लिव्हर असे आमचे अवयव विकत घ्या आणि आमचं कर्ज फेडा अशी विनंती शेतकऱ्यांना सरकारला केली आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय। आजारीपणामुळे आत्महत्याची वेळ आणली। आत्महत्या करून मेल्यापेक्षा आमचे हे अवयव विकू आणि याच्यातून जे काय आम्हाला 2-2.5 लाख रुपये भेटतील ते आम्ही या बँकेचं कर्ज फेडू। पाणी नाही, शेतीमध्ये पिकत नाही आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आता किडनी विकायची पाळी आली, शेती विकायची पाळी आली, वावर विकायची पाळी आली। म्हणजे शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं सरकार आहे। संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून केवळ आश्वासनाची नव्हे तर प्रत्यक्षात मदतीच्या हाताची गरज आहे। कोल्हापूरच्या पुईखडी इथं एका खासगी बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात पुण्यातील एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झाला तर काही प्रवासी जखमी झाले। गोव्याहून मुंबईकडे जाणारे एक खासगी ट्रॅव्हलची बस कोल्हापूर जवळच्या पुईखडी इथं उलटून भीषण अपघात झाला। कोल्हापूर शहरालगत पुईखडी भागात राधानगरी रोडवर वळण घेताना ही घटना घडली। या अपघातात पुण्यातील 3 जण ठार झाले तर बसमध्ये जवळपास 25 प्रवासी होते। बस उलटल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलं तर 4 प्रवासी बसखाली अडकले होते त्यांना देखील बाहेर काढण्यात आलं। या जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाची पंढरी दुमदुमली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापूजा केली। त्याचप्रमाणे दिंडोरीतील घुगे दाम्पत्याला मानाचे वारकरी म्हणून पूजेचा मान मिळाला। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा पार पडली। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली। विठ्ठलाच्या मूर्तीला यावेळी अभिषेक घालण्यात आला तसंच मंत्रोपचारासह पूजा बांधण्यात आली। उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या महापूजेचा मान यावेळी नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी तालुक्यातल्या बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे यांना मानाचे वारकरी म्हणून पूजेचा मान मिळाला। घुगे दाम्पत्य गेल्या 15 वर्षापासून पंढरीची वारी करतायत। विठुरायांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा। हीच प्रार्थना आहे की ही संकट टळावी, बळीराजा सुखी व्हावा आणि ते सुखी झाले तर आमची पण संकट टळतील। शासकीय महापूजेनंतर मंदिर समितीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस तसंच मानाचे वारकरी असलेल्या घुगे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं वारकऱ्यांची मांदियाळी पंढरपुरात पाहायला मिळाली। विठ्ठल नामाच्या गजरात पंढरीत दुमदुमली। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। कार्तिकी एकादशी निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा जमलाय। विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना 12 ते 24 तासाचा कालावधी लागतोय। विठुरायाचे चरणस्पर्श दर्शन झाल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येतंय। विठुरायाला भाविकांनी शेतकऱ्याला समृद्ध कर असं साकडं घातलं। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं राज्यभरातील शेकडो दिंड्या पंढरपुरात दाखल झाल्या। 9 वाजता लागलो, सकाळी झालं दर्शन। 26 तास लागले तरी गर्दी पाहून आम्ही बाहेरून मुख दर्शन घेऊन परत निघायच्या मार्गावर आहेत। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हजारो फुलं वापरून आकर्षक सजावट करण्यात आली आहे। देवाचा गाभारा, सोळखांबी, सभामंडप फुलांनी सजवलाय। पंढरपुरातील मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। मंदिरासह आसपासचा परिसर विद्युत रोषणाईनं उजळून निघालाय। उजनी धरणातून चंद्रभागेत पाणी सोडल्यानं नदी दुथडीवरून वाहतीये। अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या रेस्क्यू बोट 24 तास लक्ष ठेवून आहेत।
एकूणच पंढरपुरात वारकऱ्यांची मांदियाळी कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं पाहायला मिळते. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं राज्यभरातील विठ्ठल मंदिरं भाविकांनी अलोट भरून गेलेली आहेत. गर्दी सगळीकडे आहे. विठ्ठल मंदिरात भाविकांकडून विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं राज्यभरातील विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. मुंबईतील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात सुद्धा भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं कल्याणच्या शहाड भागातील बिर्ला मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. छत्रपती संभाजीनगरमधील विठ्ठल मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. रत्नागिरीत कार्तिकी एकादशीचा उत्साह पाहायला मिळाला. तसंच ज्या भाविकांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही असे भाविक या ठिकाणी विठू माऊलीच्या पायाशी नतमस्तक होत आहेत. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातल्या झोडंबे गावात विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं दोडामार्ग तालुक्यातील शेकडो वारकऱ्यांनी दोडामार्ग गणपती मंदिर ते झोडंबेपर्यंत पायी दिंडी काढली. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आळंदीतील संत ज्ञानेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात ही कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं फुलांची सजावट करण्यात आली. एकादशीच्या निमित्तानं सिंधुदुर्गातल्या वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विठ्ठलाचं वाळू शिल्प साकारलं. 1 टन वाळूपासून रंगाची उधळण करत वेंगुर्ले तालुक्यातल्या आरवली समुद्रकिनाऱ्यावर विठ्ठलाचं वाळू शिल्प साकारण्यात आलं. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.